उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपनगराध्यक्षपदासाठी केवळ भोईर यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली। निवडीनंतर रवी भोईर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे आणि आमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। उरण नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडली होती, ज्याचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला होता। या निवडणुकीत भाजपचे 12 उमेदवार विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी 1 उमेदवार निवडून आले होते। बुधवारी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये भाजपने आपले वर्चस्व राखत रवी भोईर यांना बिनविरोध निवडून आणले। रवी भोईर यांची निवड जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी उरण नगर परिषदेपासून भव्य मिरवणूक काढली। ही मिरवणूक आमदार महेश बालदी यांच्या भाजप संपर्क कार्यालयापासून सुरू होऊन स्वामी विवेकानंद चौक, गणपती मंदिर चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, राघोबा देव मंदिर मार्गे पुन्हा गणपती चौक आणि आमदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत निघालेल्या या मिरवणुकीने उरण शहर दुमदुमून गेले होते। या मिरवणुकीत आमदार महेश बालदी आणि नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवी भोईर यांच्यासह गटनेता जयविन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगरसेविका सायली म्हात्रे, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, निशा म्हात्रे, उरण तालुका मंडळ अध्यक्ष धनेश गावण, स्नेहल कासारे, आशा शेलार, प्रीतम म्हात्रे, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, जानवी पंडित, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावण, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, खोपटे माजी सरपंच विशाखा ठाकूर, सुगंधा कोळी, कैलास भोईर, हितेश शहा, मनन पटेल, मकरंद पोद्दार, संतोष ओटवकर, सुशांत पाटील, प्रशांत ठाकूर, विशाल पाटेकर, रोहन भोईर, प्रीतम पाटील, योगेश वैवंडे, पुरुषोत्तम सेवक, अभिषेक जैन, राजेश पाटील, निलेश कदम, दिनेश ठक्कर, कुणाल शिसोदिया, हस्तिमल मेहता, देवा घरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।